Hello dear student, welcome in 11th standard at Fulton Education Society's Fulton, मालोजीराजे शेती विद्यालय and Junior College Fulton. मुलांना तुम्ही 10वी पास करून आता 11वीच्या इयत्तेत प्रवेश घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या करिअर विषयी निश्चितच काहीतरी ठरवलेलं असेल आणि 11वी आणि 12वी ही जी 2 वर्ष असतात आपल्या शैक्षणिक वर्षातली आणि आयुष्याला ज्याला एक आपण वळण म्हणतो की जिथे आपण डिसिजन काय बनायचं हे आपण काय केलेलं असतं, फिक्स केलेलं असतं. तर त्या आयुष्यातला महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हणून आपण 11वी आणि 12वी ह्या इयत्तांचा उल्लेख करतो. आता ह्या कोरोनाच्या पॅन्डेमिक डिसीजच्या ह्या एरामध्ये आय होप तुम्ही सगळेजण प्रिकॉशन्स व्यवस्थित घेत असाल आणि त्याचाच एक भाग म्हणून म्हणजे शैक्षणिक प्रक्रिया आपल्याला ऑनलाईन ही काय करायची आहे तर पूर्ण करायची आहे. थोडंसं मी आमच्या कॉलेजविषयी बोलेन. तर आमच्या कॉलेजला म्हणजे मालोजीराजे शेती विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज या कॉलेजला यशाची एक दैदिप्यमान परंपरा आहे आणि ती तुमच्यासारख्याच मुलांनी ती बहाल केलेली आहे. तुम्ही सुद्धा ह्या 2 वर्षाच्या शैक्षणिक कालावधीमध्ये चांगला अभ्यास कराल आणि ह्या उज्ज्वलतेत आणि म्हणजे आणखीन त्याचं यशाचं शिखर उंच न्याल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते. इथे शिकवणारा जो सगळा स्टाफ आहे तो सगळा अगदी म्हणजे जीव ओतून शिकवणारा आहे. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करणारा आहे. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणारा आहे. गरज आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या त्याचं आकलन करून तो विषय समजून घेण्याची आणि जर काही तुम्हाला शंका असेल तर योग्य त्यावेळी त्यांचं निरसन करून घेण्याची. आता थोडंसं मी आजच्या लेक्चरविषयी बोलेन. तर जो आजचा आपण लेक्चर घेणार आहे ते बायोलॉजी या विषयाचं घेणार आहे आणि मी ह्या ठिकाणी बायोलॉजीची प्राध्यापिका सो पूनम विजय कदम आपल्या ह्या आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर 11वीचं जे पुस्तक आहे ते तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल किंबहुना तुम्ही ऑनलाईन ते डाउनलोड वगैरे करून बघितलेलं असेल. तर हे जे आहे हे आपलं 11वीचं अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि हे जे पुस्तक आहे ते आत्ता 2019-20 पासून रिकन्स्ट्रक्टेड आणि रिवाइज्ड सिलेबस म्हणून महाराष्ट्र स्टेट बोर्डने हे काय केलेलं आहे तर रिकमेंड केलेलं हे पुस्तक आहे. आणि म्हणजेच आपला जो सिलेबस बदललेला आहे या बदललेल्या सिलेबसचं हे आपलं पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकामध्ये जे काही कंटेंट्स दिलेले आहेत त्याच्यावरतीच तुम्हाला 11वीची एक्झाम ही द्यायची आहे. आणि ह्याच पुस्तकातले कंटेंट जे आहेत ते जे तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार मग ती CET असेल नीट असेल तर त्या एक्झामसाठी रिलेटेड हे पुस्तकाचं कन्स्ट्रक्शन म्हणजे सिलेबसचं कन्स्ट्रक्शन अतिशय व्यवस्थित आणि योग्य मार्गदर्शनासहित आणि कळेल अशा भाषेमध्ये हे अतिशय व्यवस्थित सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. तर ह्या पुस्तकामध्ये दिला गेलेला जो काही प्रिफेस आहे तो प्रिफेस तुम्ही नीट मनपूर्वक वाचा. कारण डिअर स्टुडंट्स म्हणजे तुम्हालाच म्हणजे हा गाईड करणारा काय आहे तर हा प्रिफेस आहे आणि हा प्रिफेस तुम्ही अगदी काळजीपूर्वक मनपूर्वक नीट वाचा. म्हणजे सिलेबस जो रिवाइज झालेला आहे रिकन्स्ट्रक्ट झालेला आहे त्याचे मेन मुद्दे काय आहेत आणि त्याच्यातून आपल्याला बायोलॉजी विषयाचं ज्ञान कशा रीतीने अवगत होणार आहे तुमच्या लक्षात येईल. ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे अवघडातून सोप्याकडे अज्ञाताकडून ज्ञाताकडे हा जो सिलेबस आहे तो घेऊन जायचं काम करणार आहे. त्याचबरोबर या पुस्तकामध्ये म्हणजे अगोदरचा जर कधी तुम्ही पुस्तकं बघितलेली असतील तर त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज वगैरे दिलेल्या नव्हत्या. परंतु ह्या नवीन रिवाइज्ड सिलेबसच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डने अत्यंत सुंदररित्या म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे दिलेल्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला रिकॉल नॉलेज वगैरे त्यानंतर हायलाईट्स करून काही जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर योग्य त्या ठिकाणी आकृत्या असतील, नकाशे असतील, टेबल असतील ह्याच्या सहाय्याने काय केलेलं आहे तो जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट तुम्हाला योग्य रीतीने समजावा ह्यासाठी काय केलेलं आहे तर ह्या पुस्तकाची अत्यंत सुबक अशी रचना केलेली आहे. सो स्टुडंट जर तुम्ही आता बायोलॉजी हा विषय शिकणार आहात आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट्स म्हणजे बायोलॉजीमधून तुम्ही करिअर करण्याचा काय करत असता विचार करत असता. विचार अत्यंत चांगला आहे कारण बायोलॉजीमध्ये लॉट्स ऑफ वेज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तुमचं करिअर हे करू शकता. ज्याच्यामध्ये जर तुम्ही टॉप क्लास फॅकल्टीज करिअरविषयी जर आपण विचार करायला गेलो तर लगेचच बायोलॉजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं तो म्हणजे कुठलं तर टॉप क्लासमध्ये आपण विचार करणाऱ्या ज्या काही फॅकल्टीज आहेत त्या सांगू शकतो की मी बायोलॉजी घेतलाय तर डॉक्टर ही सगळ्यात हाय फॅकल्टी किंवा हाय ज्याला आपण काय म्हणतो की क्लास देणारा जो हे आहे करिअर वे म्हणून त्याचा काय केला तो उल्लेख केला जातो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर विचार करायचं झालं तर तुम्ही ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी
इत्यादीचा काय करू शकता त्या ठिकाणी म्हणजे हे करू शकता तुम्ही, विचार करू शकता. त्यानंतर आणखीन काही टॉप क्लासेस तुम्हाला ह्या ठिकाणी जर करिअर वेज सांगायच्या झाल्या तर बायोलॉजिस्ट आहे, त्यानंतर बायोलॉजिकल इंजिनिअरिंग आहे, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही फूड सायंटिस्ट होऊ शकता, त्यानंतर फॉरेन्सिक सायंटिस्ट म्हणून तुम्ही काय करू शकता, करिअर करू शकता. मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्ही करिअर करू शकता, बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही करिअर करू शकता, ॲज अ फार्मासिस्ट, नर्सिंग एक्सेट्रा. ह्या काही तुम्हाला मी काय सांगितलं तर टॉप क्लास करिअर फॅकल्टीज ह्या ठिकाणी मी मेन्शन केलं तुम्हाला. आणि आणखीन एक गोष्ट मला सांगायला आवडेल की करोनाच्या ह्या कालावधीमध्ये तुम्हाला बायोलॉजी ह्या विषयाचं महत्त्व चांगलंच लक्षात आलेलं असेल की डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, फार्मासिस्ट आहेत, या सगळ्यांचं आपल्याला ह्या ठिकाणी काय जाणून आलेलं आहे, तर महत्त्व ह्या ठिकाणी जाणून आलेलं तर डिअर स्टुडंट, जशा आपण टॉप क्लास करिअर ब्रँचेस बघितल्या त्याचप्रमाणे आपण पॅरामेडिकल कोर्सेसचा आपण करिअर म्हणून विचार करू शकतो. जसं की आपण पॅथॉलॉजिस्ट आहे, एक्सरे टेक्निशियन आहे, सोनोग्राफी टेक्निशियन आहे, ह्या संधींचा पण आपण करिअर म्हणून उपयोगात आणू शकतो. त्याचबरोबर बायोलॉजीचा अभ्यास करून आपण अप्लाइड ब्रँचेस म्हणजे बायोलॉजी विषयाचा आपण टेक्नॉलॉजीमध्ये जर वापर केला आणि त्याचबरोबर सेरिकल्चर, ॲपिकल्चर, त्यानंतर ज्याला आपण वेगवेगळे फार्मिंगशी रिलेटेड जे काही बिझनेसेस आहेत ते आपण काय करू शकतो त्या ठिकाणी करिअर ब्रांचेस म्हणून आपण निवडू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की सतत अभ्यास असेल, सराव असेल तर कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही. त्यामुळे बायोलॉजीच्या विषयात मी अगदी तुम्हाला खात्री देऊ शकते की मुलांनी, आमच्याकडे अशी उदाहरणं आहेत की ज्या मुलांना आउट ऑफ 100 पैकी 100 मार्क्स हे मिळालेले आहेत आणि तुमच्यासाठी पण ते अशक्य नाही. अवधीमध्ये आपल्याला ते आलेलं आहे. तर असा हा जो बायोलॉजी विषय आहे अत्यंत इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे इयत्ता 5वी ते 8वी तुम्ही साधारणतः जनरल सायन्स म्हणून सायन्सचा स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर 9वी 10वीमध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर सायन्स आणि टेक्नॉलॉजी अशा रीतीने तुम्ही सायन्सचा अभ्यास केलेला आहे. 11वी 12वीमध्ये आल्यानंतर स्तर थोडासा काय होतो, उंचावतो आणि तुम्हाला सायन्स जे आहे इट गेट बायोफॉरगेट्स इन टू द ब्रांचेस ॲज. मग त्याच्यामध्ये तुम्ही केमिस्ट्री, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि अलॉंग विथ दॅट काही जणांचा मॅथ्स वगैरे असेल, अशा प्रकाराने आपण काय करतो तर सायन्सचा अभ्यास हा करणार आहोत. तर अशा रीतीने आज आपण आपल्या बायोलॉजी या विषयाच्या जो कंटेंट्स आहेत त्या कंटेंट्समध्ये काय काय चॅप्टर इन्क्लुडेड आहेत त्याचा आपण काय करूया, ह्या ठिकाणी थोडीशी आपण माहिती घेऊया. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेले जे कंटेंट्स आहेत बायोलॉजीचे 11वीच्या साठी तुम्हाला एकूण कंटेंट्समध्ये 16 चॅप्टर ह्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल की शासनाने आपला सिलेबस जो आहे तो ह्या पॅन्डेमिक कोरोनाच्या अटॅकमुळे सिलेबस हा बऱ्यापैकी आपला रिड्यूस केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे, आवश्यक आहे तोच भाग फक्त काय आहे तर गुणदानासाठी रिड्यूस करून जो तुम्हाला भाग आहे तो फक्त काय करायचा आहे तर आपल्याला शिकायचा आहे. टेन्शन घ्यायचं नाही आहे कुठल्या प्रकारचं, काय होणार, कसं होणार, जे संकट येतं तसं ते जातं, ह्याच्यावरती विश्वास ठेवा आणि आपण आपली लाईफस्टाईल कोरोना बरोबर कशी हँडल करायची ह्याचा आपण काय करू, विचार करू. आणि त्याचाच एक भाग म्हणून टेक्नॉलॉजी हे काय आहे तर आता आपलं एक माध्यम आहे ज्याच्यामुळे आपण काय येणार आहोत तर एकमेकांच्या समोरासमोर येणार आहोत. आणि एक असं म्हणूया की कोरोनाने हा आपल्याला एक चांगला चान्स दिला की ॲटलिस्ट ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमाद्वारे तरी आपण काय करणार आहोत तर आपलं शिक्षण हे कंटिन्यू करणार आहोत. तर अशा रीतीने मी तुम्हाला शाळेची ओळख सांगितली, माझी ओळख सांगितली, आपल्या सिलेबसविषयी तुम्हाला या ठिकाणी माहिती करून दिली आणि यानंतर आपण आपल्या कंटेंट्समधला पहिला चॅप्टर आपण काय करणार आहोत तर सुरू करणार आहोत. सो स्टुडंट, द फर्स्ट चॅप्टर फ्रॉम सब्जेक्ट बायोलॉजी, लिव्हिंग वर्ल्ड. आता ह्या चॅप्टरबद्दल मी थोडक्यात सांगेन. ॲक्च्युली रेड्यूस सिलेबसचं जे काही कंटेंट आहे त्याचं PDF मी पाठवणार आहे तुम्हाला ह्या लेक्चर बरोबर. तर लिव्हिंग वर्ल्डमध्ये फक्त आपल्याला ह्या ठिकाणी बेसिक प्रिन्सिपल्स हे लिव्हिंग वर्ल्डचे ह्या चॅप्टरमधले आपल्याला इन्क्लुडेड आहेत. म्हणजे जो तुम्हाला पॉईंट ह्या ठिकाणी इन्क्लुडेड आहे तो पॉईंट 1.1 हा जो आहे रिलेटेड विथ बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ हा एवढाच पार्ट तुम्हाला ह्या चॅप्टरमधला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. आता थोडंसं अगोदर आपण बघूया की रिलेटेड विथ द डेफिनेशन ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीची आपण डेफिनेशन काय करतो, इट इज नथिंग बट द स्टडी ऑफ, बायोलॉजी इज व्हॉट, बायोलॉजी इज नथिंग बट द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे जैविक आहेत त्या ऑर्गॅनिझमचा किंवा जे जिवंत घटक आहेत त्याचा अभ्यास सायन्सच्या ज्या शाखेमध्ये केला जातो त्या ब्रँचला काय म्हटलं तर बायोलॉजी असं म्हटलं जातं. नाव हिअर
यू आर हॅव्हिंग द वर्ड लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे ज्याला तुम्ही जैविक घटक असं आपण म्हणतो. मग कोणाला जिवंत आहे असं म्हणायचं किंवा कोणाला सजीव आहे असं म्हणायचं किंवा सजीवांच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो, बायोलॉजी असं म्हणतो. मग याच्यामध्ये सजीव जे इन्क्लूड केलेले आहेत ते कुठले कुठले आहेत, तर पहिला प्लांट्स, त्यानंतर दुसरा ॲनिमल्स, अँड वन मोर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच इज अ मायक्रोस्कोपिक वर्ल्ड. इट इज ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, म्हणजे जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही त्यांना बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा उपयोग करावा लागतो. जसं की करोना आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, त्याला बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा उपयोग करावा लागतो. बट तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो अभ्यास आहे त्या ज्या शाखेमध्ये केला जातो ते बायोलॉजी. नाऊ हिअर ह्या चॅप्टरचा आज आपण जर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ स्टडी केल्यानंतर कळेल तुम्हाला की आपण कोणाला सजीव म्हणायचं किंवा आपण सजीव आहोत म्हणजे नक्की काय आहोत, अँड हाऊ वी आर डिफरंट फ्रॉम दी नॉन लिव्हिंग थिंग्स पेक्षा आपण कशा आहोत तर वेगळे आहोत. मग कोणत्या प्रिन्सिपल्सद्वारे आपण त्यांच्यापासून वेगळे आहोत याची आपण काय करणार आहे तर ह्या पॉईंटद्वारे आपण माहिती घेणार आहोत. तर याच्यामधला पहिला पॉईंट जो आहे इट इज रिलेटेड विथ, जो पहिला पॉईंट ह्या ठिकाणी आपल्याला मेन्शन केलेला आहे तो आहे इन द फॉर्म ॲज. ए पॉईंट जो आहे तो काय मेन्शन करतो ह्या ठिकाणी आपल्याला, तर पहिला प्रिन्सिपल आपल्याला ह्या ठिकाणी सांगतो तो की आफ्टर बर्थ, जन्माला आल्यानंतर फॉर द सर्वायवल वी नीड व्हॉट, एनर्जी. जन्माला आल्यानंतर आपल्या सर्वांनाच कशाची गरज असते, एनर्जीची गरज असते. आणि ही गरज भागवण्यासाठी सजीव काय दाखवतात, दे शो द प्रोसेस ऑफ व्हॉट, मेटाबॉलिझम. अगदी साधं सिंपल आहे. आपल्याला दिवसभरात वेगवेगळ्या काय करत असतो, ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करत असतो. फिजिकल असतील म्हणजे ज्याला आपण म्हणू की शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, एनर्जीची गरज असते. आणि ही एनर्जीची गरज कशाद्वारे भागवली जाते तर मेटाबॉलिझमद्वारे ती भागवली जाते. मग मेटाबॉलिझम हे दोन प्रकारचं असतं. देर आर टू टाईप्स ऑफ मेटाबॉलिझम इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एक जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं कॅटाबॉलिझम आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं ॲनाबॉलिझम. म्हणजे सजीवांमध्ये ऊर्जा तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती मेटाबॉलिझम या प्रक्रियेद्वारे केली जाते. आणि हे मेटाबॉलिझम दोन प्रकारचं असतं. ना व्हॉट इज कॅटाबॉलिझम, कॅटाबॉलिझम इज द प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम इन विच देर इज ब्रेकडाऊन ऑफ व्हॉट, देर इज ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स थिंग्स इनटू सिम्पल वन. याच्यामध्ये काय होतं, कॅटाबॉलिझममध्ये जे जटिल घटक आहेत कॉम्प्लेक्स वन त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं तर साध्या घटकांमध्ये होतं. त्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, कॅटाबॉलिझम असं म्हटलं जातं. अँड व्हॉट इज ॲनाबॉलिझम, ॲनाबॉलिझम मीन्स हिअर देर इज सिंथेसिस ऑफ व्हॉट, सिंथेसिस ऑफ दी सिंपल देर इज सिंथेसिस ऑफ complex substances from the simple one. म्हणजे ह्या ठिकाणी ॲनाबॉलिझम इज अपोजिट, देर इज सिंथेसिस, तयार करण्याची ती प्रक्रिया आहे. कशापासून, साध्या घटकांपासून जटिल घटक ह्या ठिकाणी काय केले जातात, तयार केले जातात. आणि ह्या दोन्ही प्रक्रियेमध्ये काय केली जाते तर ऊर्जेची निर्मिती ही केली जाते. तुम्हाला ह्या ठिकाणी एक्झाम्पल दिलं की लक्षात येईल की हाऊ द कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम आर रिलेटेड विथ द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. म्हणजे ह्या ठिकाणी आपण कॅटाबॉलिझम मेन्शन करूयात आणि ह्या ठिकाणी आपण काय करूयात तर ॲनाबॉलिझम मेन्शन करूयात. या ठिकाणी ब्रेकडाऊन आहे आणि ह्या ठिकाणी काय आहे, सिंथेसिस आहे. या ठिकाणी ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स वन इनटू सिंपल वन. ओके. आणि ह्या ठिकाणी काय आढळतं तुम्हाला, देर इज युटिलायझेशन ऑफ सिंपल वन टू प्रोड्यूस दी कॉम्प्लेक्स वन. अगदी तुम्ही शिकलेल्या ह्या प्रक्रिया आहात. तर ह्या ज्या मेटाबॉलिझमच्या प्रक्रिया आहेत, कॅटाबॉलिझमचं ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक्झाम्पल मेन्शन करते की कॅटाबॉलिझममध्ये आपण काय म्हणतोय, कॉम्प्लेक्स वन इज ब्रेकडाऊन इनटू सिंपल वन. तर सेल्युलार एरोबिक रेस्पिरेशनची जी प्रक्रिया आहे त्याचं जर इक्वेशन आपण मेन्शन केलं म्हणजे शरीरामध्ये आपण जे काही घेतो अन्न घटक घेतो. आता याच्या ठिकाणी जर आपण एक्झाम्पल द्यायचं झालं तर वेल नोन आपण ह्या ठिकाणी एक्झाम्पल देऊ शकतो की शरीरामध्ये जो ग्लुकोज C6H12O6 हा जो घटक आहे, ग्लुकोज ज्याला आपण म्हणतो बरोबर,
तर हा जो ग्लुकोज आहे तो एनर्जीचा काय मानला जातो, प्राथमिक सोर्स मानला जातो. पण ही एनर्जी आपण आहे त्या फॉर्ममध्ये ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी वापरत नाही. तर ह्याचं काय केलं जातं, ब्रेकडाऊन केलं जातं. कशा रीतीने, तर एरोबिक का म्हटलेलं आहे, वेन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन आपण जो ऑक्सिजन घेतो तो ह्याचं काय करतो, तर ह्या कॉम्प्लेक्स फूड मटेरियलचं ऑक्सिडेशन ह्या ठिकाणी केलं जातं. अँड इट गेट ब्रेकडाऊन इन टू कशामध्ये, सिम्पल वनमध्ये CO2 प्लस H2O अलॉंग विथ द एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. अशा रीतीने काय केलं जातं, तर ह्या घटकांचं काय केलं जातं, तर सिम्प्लिफिकेशन हे करून आपल्याला आवश्यक असणारी ऊर्जा त्या फॉर्ममध्ये सजीव काय करतात, तर अचीव करतात. मोस्टली जे सगळे ॲनिमल्स आहेत ज्यांच्या ठिकाणी काय होतं, एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन आत घेण्याची प्रक्रिया केली जाते, त्या ठिकाणी सेल्युलर काय होतं, एरोबिक रेस्पिरेशन होऊन कॉम्प्लेक्स घटक जो आहे रक्तामधला जो शर्करा आहे तिचं विघटन होतं आणि ATP फॉर्ममध्ये एनर्जी काय केली जाते, तर रिलीज केली जाते. आणि हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला काय म्हटलं जातं, तर इट इज अ इक्वेशन ऑफ रेस्पिरेशन. C6H12O6 या ठिकाणी 6O2 6CO2 प्लस 6H2O अशा रीतीने काय केलं जातं, तर मेटाबॉलिझमचा जो कॅटाबॉलिझम हा मेकॅनिझम आहे तो पार पाडला जातो. आणि म्हणजे ह्या ठिकाणी सर्वायवलसाठी आवश्यक असणारी जी काही एनर्जी आहे ती काय करतात, सजीव मिळवतात. जवळजवळ 36 मॉलिक्यूल म्हणजे एक ज्या वेळेस ग्लुकोज मॉलिक्यूल काय होतं, ब्रेकडाऊन होतो, त्यावेळेस 36 ATP मॉलिक्यूल्स काय केले जातात, रिलीज केले जातात. म्हणजे जवळजवळ सांगायचं झालं तर 678 किलो कॅलरीज एवढी ऊर्जा काय होते त्याच्यामधून निर्माण होते. म्हणजे इट्स लाईक अ बॉम्ब ब्लास्ट इजंट इट. म्हणजे हा जो ग्लुकोज आहे त्याच्यामधून एवढी ऊर्जा काय होते, बाहेर पडते. आणि ATP फॉर्मेशनमधून आपण एनर्जी काय करतो, आपल्या हालचालींसाठी काय करतो, ती वापरतो. तर हा कॅटाबॉलिझम. ॲनाबॉलिझममध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, देर इज सिंथेसिस, तयार होण्याची प्रक्रिया आहे ही. कसं तयार होतं, तर सिंपल घटकांपासून कॉम्प्लेक्स घटक ह्या ठिकाणी तयार होतात. आणि ह्याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजे हिरव्या वनस्पतींमध्ये जी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया चालते. आणि हे प्रकाश संश्लेषण जे आहे ज्याच्यामध्ये ऊर्जेचा प्राथमिक स्रोत जो आहे ते निर्माण करणारे घटक म्हणजे ज्याला आपण हिरव्या वनस्पती म्हणतो, त्यांच्याद्वारे सगळ्या सजीवांना आवश्यक असणारं अन्न जे आहे ते काय केलं जातं, तर तयार केलं जातं. आणि ह्याच्यामध्ये कशाचा वापर केला जातो, इट इज ॲब्सोल्युटली, दिस प्रोसेस इज ॲब्सोल्युटली अपोजिट टू दिस. हियर देर इज युटिलायझेशन ऑफ CO2 प्लस H2O इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. देर इज फॉर्मेशन ऑफ C6H12O6 आणि त्या ठिकाणी काय तयार होतं, तर देर इज लिबरेशन ऑफ ऑक्सिजन. C6H12O6 म्हणजे हा जो ग्लुकोज आहे तो पहिल्यांदा कोण तयार करतात, तर हे प्लांट्स तयार करतात. आणि अशा रीतीने वी आर गोइंग टू ऑब्झर्व इट एज 6CO2 प्लस 6H2O मॉलिक्युल्स या ठिकाणी तयार होतात. आणि अशा रीतीने काय केलं जातं, तर O2 जो आहे तो काय केला जातो, पुन्हा एन्व्हायरमेंटमध्ये सोडला जातो. म्हणजे वनस्पती जे आहेत ते आपल्याला जसं अन्न देतात त्याचबरोबर जो ऑक्सिजन आहे आपल्या जिवंत राहण्यासाठी तो ऑक्सिजन कोणाद्वारे पुरवला जातो, तर वनस्पतींद्वारे पुरवला जातो. म्हणून आपण काय केली पाहिजे, मोठ्या प्रमाणावरती झाडांची लागवड ही केली गेली पाहिजे. कारण ते काय आहेत, तर आपले लंग्ज आहेत, आपल्या अर्थचे ते काय आहेत, लंग्ज आहेत. आणि ते आपल्याला काय देतात, तर ऑक्सिजन देतात. एवढ्या एक्सप्लेनेशन नंतर तुम्हाला कळालेलं असेल की मेटाबॉलिझम इज कॅरिड आउट इन केस ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय इन विच there is necessity of energy for the survival and the process which is carried out which is referred by the name as metabolism. मग हे मेटाबॉलिझम तुम्हाला निर्जीव घटकांमध्ये म्हणजे माझ्या हातात हे पेन आहे, हा फळा आहे, दगड आहे, ह्या घटकांमध्ये तुम्हाला अशा प्रकारची प्रक्रिया ऑब्झर्व होते का ते बघा. मग त्यांना लिव्हिंग म्हणायचं का नॉन लिव्हिंग म्हणायचं ते ह्या प्रिन्सिपलद्वारे तुमच्या लक्षामध्ये येईल. आता त्यानंतरचा नेक्स्ट जो प्रिन्सिपल आहे इट इज रिलेटेड विथ की दे आर हॅव्हिंग जे next principle for the living organism, it is as they show the process of growth and development. See, one more important criteria which is related with basic principles of life, growth and development. सजीवांची वाढ आणि काय होतो, त्यांचा विकास होतो. म्हणजे जे घटक मेटाबॉलिझमद्वारे आपल्याला मिळालेले इन द फॉर्म ऑफ
म्हणजे ज्याला आपण म्हणू की कर्बोदकं असतील, त्याच्यानंतर इन दी फॉर्म म्हणजे प्रोटीन असेल, व्हिटॅमिन्स असेल, ह्या सगळ्या सोर्सेसचा उपयोग करून सजीवांची काय होत असते, वाढ आणि विकास हा होत असतो. म्हणजे जन्माला आल्यानंतर एनर्जी मिळाल्यानंतर त्या सजीवाची काय होते तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असते. आणि ही जी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे त्यांची ही काय असते तर इट इज अ लिमिटेड म्हणजे फॅक्ट आहे. म्हणजे आता ह्याच्याबाबत जर सांगायचं झालं तर वनस्पतींमध्ये जी वाढ असते इट इज अ अनलिमिटेड फॅक्ट. परंतु जर तुम्ही प्राण्यांच्या बाबत जर बघितलेलं असेल तर त्यांच्या आयुष्याची एक मर्यादा ठरलेली असते. म्हणजे जसं माणसाच्या बाबत आपण म्हणतो की साधारण 100 वर्ष एवढं त्याचं काय असतं आयुष्य असतं, तसंच प्रत्येक प्राण्याचं काय ठरलेलं आहे तर एक आयुर्मान हे ठरलेलं असतं. पण ह्या आयुर्मानाच्या कालावधीमध्ये तो जन्माला येतो, नंतर त्याची हळूहळू वाढ होत जाते, त्यानंतर त्याचे जे काही अवयव आहेत त्यांचा काय होत असतो तर विकास होत असतो. तर ही ग्रोथ अँड डेव्हलपमेंट त्यांची जी असते ना इट इज इंटरनल, इजंट इट, किंवा ती कशी असते हिडन असते. तुम्ही म्हणाल एखाद्या ठिकाणचं नाही का आपण म्हणतो की काही ठिकाणी जर वाळू साचलेली असेल मग वाऱ्याद्वारे पुन्हा काही वाळू येऊन त्या ठिकाणी ॲड होते आणि तो जो वाळूचा ढीग आहे तो काय होतो वाढतो. पण ही जी काही त्यांची ग्रोथ होतीये ती इंटरनल आहे का, म्हणजे जशी इथं आपण चयापचयाची प्रक्रिया होऊन ह्या प्राण्यांची काय होते किंवा त्या सजीवांची काय म्हणतो आपण वाढ आणि विकास होते. म्हणजे हा काय आहे इंटरनल फॅक्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. तर हा एक काय झाला बेसिक प्रिन्सिपल विच इज रिलेटेड विथ द लाईफशी असलेला आपल्याला आढळून येतो. त्याच्यानंतर या ठिकाणी जर नेक्स्ट पॉईंट आपण बघितला नाऊ ड्युरिंग द लाईफ स्पॅन म्हणजे आयुष्याची जी काही एक आयुर्मर्यादा असते त्या कालावधीमध्ये सजीवांमध्ये देर इज प्रेझेंट अ रिप्रोडक्टिव्ह एज, देर इज प्रेझेंट अ रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे त्याचा वाढ आणि विकास होत असताना त्या कालावधीमध्ये त्याला जे काही आयुर्मान मिळालेलं आहे त्याच्यामध्ये एक त्याची एक प्रजननाचं एक वय असतं. आता ह्या प्रजननाच्या वयामध्ये दे शो द फॅक्ट ऑफ रिप्रोडक्शन. Now see the word is very important. Re means again and production means formation. म्हणजे रिप्रोडक्शन ही काय आहे एक प्रोसेस आहे ज्याद्वारे काय करतो तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे इट फॉर्म्स न्यू ऑर्गॅनिझम, तो त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या सजीवाला काय करतो तर जन्माला घालतो, बर्थ, इजंट इट. मग ही जी प्रक्रिया आहे इट इज कॉल्ड एज दी रिप्रोडक्शन असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे त्याच्या आयुर्मान ज्याला त्याला जे लाभलेलं आहे त्याच्या कालावधीमध्ये तो काय दाखवतो तर रिप्रोडक्शनची ॲक्टिव्हिटी तो दाखवतो. आता रिप्रोडक्शन जे आहे दो इट इज नॉट अ म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की कन्सिडरेबल फॅक्ट जरी नसली रिलेटेड विथ द बेसिक प्रिन्सिपल्स बट इट इज इम्पॉर्टंट फॉर कशासाठी इम्पॉर्टेशन आहे बघा त्याचं की कंटिन्युएशन ऑफ लाईफ. म्हणजे प्रत्येक सजीवाची ही इच्छा असते की आपला जो वंश आहे तो सातत्याने पुढे काय व्हावा कंटिन्यू व्हावा. आणि हे जर व्हायचं असेल तर त्यांच्यामध्ये काय झालं पाहिजे त्याच्यासारखा दुसरा सजीव निर्माण झाला पाहिजे. आणि तो सजीव ज्या प्रक्रियेद्वारे जन्माला किंवा तयार केला जातो त्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं तर रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. अँड कीप इन अ माइंड रिप्रोडक्शनची जर प्रक्रिया नसती तर सजीव जन्माला आल्यानंतर त्याचं आयुष्य उपभोगल्यानंतर त्या सजीवाची ती प्रजाती त्याच ठिकाणी काय झाली असती तर नष्ट झाली असती. पण असं होतंय का नाही. मानव जो आहे तो अनादी कालापासून त्याच्यासारखे सजीव निर्माण करतोय म्हणून आपण काय करतोय पिढ्या दर पिढ्या आपलं आयुष्य पुढे किंवा आपली पिढी कंटिन्यू होत असलेली आपल्याला आढळून येते. त्यानंतर नेक्स्ट फॅक्ट जो आहे नेक्स्ट प्रिन्सिपल जो आहे इट इज ऑफ. आता जे आपल्याला आयुर्मान लाभलेलं आहे सजीवांना हे आयुर्मान जे लाभलेलं आहे ते कसं आहे तर ठराविक आहे. ठराविक एका कालावधीनंतर आफ्टर म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की आयुर्मानाच्या ठराविक कालावधीनंतर काय होतात तर ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी काय व्हायला सुरुवात होते तर त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज हळूहळू लूज व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीचा इफेक्टिव्हनेस हळूहळू काय होऊ लागतो कमी होऊ लागतो. अँड
द ऑर्गॅनिझम्स लीड्स इन टू द प्रोसेस ऑफ एजिंग, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की ती व्यक्ती हळूहळू काय होऊ लागते, वार्धक्याकडे झुकू लागते. म्हणजे आपण बघितलं की घरामध्ये आपल्या वयस्क व्यक्ती असतात, त्यांचा कार्य करण्याचा क्षमता ॲज कम्पेअर टू जी तरुणाई असते किंवा लहान मुलं असतात त्यांच्या कम्पेअरिंग ती कशी असलेली आपल्याला आढळून येते. त्या प्रक्रिया हळूहळू आपल्याला मंदावलेल्या आढळून येतात. आणि हे कोणाच्या बाबतीत आढळतं, वी आर गोइंग टू ऑब्झर्व इट इन केस ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओनली. म्हणजे ठराविक एका आयुर्मानाच्या कालावधीनंतर त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज हळूहळू काय होऊ लागतात, कमी होऊ लागतात. अँड द पर्सन लीड्स इन टू द म्हणजे तो कुठल्या ह्याच्यामध्ये जातो तर एजिंग ह्या प्रोसेसमध्ये तो गेलेला आपल्याला आढळून येतो. अँड आफ्टर द प्रोसेस ऑफ एजिंग द टाइम कम्स when the all metabolic activities get stop, isn't it what I am saying, की जिथे जैविक प्रक्रिया ज्या आहेत त्या काय होतात, शरीरामधल्या चालण्याच्याच बंद होतात आणि त्या ठिकाणी त्या सजीवाची काय होते, डेथ होते. कुठलीच प्रक्रिया नाही, मग डायजेशन नाही, रेस्पिरेशन नाही, एक्सक्रिशन नाही, काहीच नाही. द पर्सन लीड्स इन टू द फॅक्ट विच इज कॉल्ड ॲज दी डेथ. त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट होते. तर अशा ज्या काही प्रोसेसेस आहेत, एजिंग, डेथ, आर यू गोइंग टू ऑब्झर्व इट इन केस ऑफ अ नॉन लिव्हिंग थिंग्स. बघा तुम्हाला ह्या प्रोसेसेस त्यांच्यामध्ये आढळतात का. मग इथं तुम्हाला उत्तर सापडेल की वाय रिप्रोडक्शन इज फॉलोड. तर तो ऑर्गॅनिझम डेथ झाल्यानंतर त्याला काय वंश सातत्य आहे, त्याची पुढची पिढी रिप्रोडक्शनद्वारे काय करणार आहे तर पुढे पुढे चालू ती राहणार आहे. आणि डेथचा आणखीन एक उपयोग काय होतो तर डेथमुळे पुढचा येणारा जो सजीव आहे, पुढची येणारी जी पिढी आहे त्याला आपण काय करत असतो, जागा करून देत असतो. दुसरी गोष्ट, आपल्या डेथनंतर आपल्यामधले जे काही केमिकल्स म्हणजे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स आपण परत कोणाला करतो तर ते निसर्गाला ते आपण परत करून टाकतो आणि जेणेकरून पुढच्या येणाऱ्या सजीवाला ते घटक पुन्हा पुन्हा मिळत राहतात. सो डेथ इज व्हॉट, इट इज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस इन विच देर इज स्टॉप ऑफ ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज टेक प्लेस. इट इज दॅट प्रोसेस, इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज डेथ असं त्याला म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर द लास्ट वन प्रोसेस विच इज रिलेटेड विथ दी basic principles of life, what is it, you may call it as a responsiveness, किंवा त्याला आणखीन एक शब्द आहे इरिटॅबिलिटी, म्हणजे सादाला प्रतिसाद. सादाला प्रतिसाद. सजीवांमध्ये आढळणारी ही अत्यंत महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट काय आहे तर एक बेसिक प्रिन्सिपल आहे की आपण काय तर अकॉर्डिंग टू सराउंडिंग, मग ते फिजिकल असेल, केमिकल असेल, बायोलॉजिकल असेल, त्या बदलांना अनुसरून आपण काय करत असतो तर सजीव स्वतःमध्ये काय करत असतो तर चेंजेस करून घेत असतो. आणि हे सगळे जे बदल आहेत त्या बदलांना काय म्हटलं जातं, दे आर नथिंग बट व्हॉट इज इरिटॅबिलिटी, टू गिव्ह रिस्पॉन्स टू the stimuli. ओके, तर जे आपल्याला काय मिळतात स्टिम्युली म्हणजे जे साध मिळतात त्याला दिलेला जो प्रतिसाद आहे रिस्पॉन्स त्याला काय म्हटलं जातं तर इरिटॅबिलिटी किंवा रिस्पॉन्सिव्हनेस किंवा ज्याला तुम्ही काय म्हणू शकता जाणीव असणं. ही जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला फक्त कोणामध्ये आढळते तर सजीवांमध्ये आढळते. अतिशय साधं आणि सोपं मी उदाहरण तुम्हाला सांगते की गरम भांड्याला स्पर्श झाला की आपण पटकन काय करतो त्या ठिकाणाहून हात बाजूला घेतो, म्हणजेच काय चटका गरम. हे जे काय एन्व्हायरमेंट आहे इट इज नॉट फेवरेबल टू युअर बॉडी, त्यामुळे तुमची बॉडी काय करते प्रतिसाद देते, तिथून आपण पटकन काय करतो हात बाजूला घेतो. त्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं तर रिस्पॉन्सिव्हनेस किंवा इरिटॅबिलिटी असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक सजीवांमध्ये तुम्हाला अशा प्रकारची चेतना क्षमता आढळते. आणि चेतना क्षमतेविषयी तुम्हाला माहिती आहे की भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी ह्या वनस्पतीवरती सुद्धा केलेला हा एक किंवा त्यांच्यामध्ये शोधलेला पण हा एक फॅक्ट आहे की लाजाळूची ही जी वनस्पती आहे त्या वनस्पतीला आपण स्पर्श केला तर ती वनस्पती आपली काय करते पानं मिटून घेते त्या ठिकाणी. म्हणजेच काय की वनस्पतींमध्ये सुद्धा काय आढळते आपल्याला चेतना क्षमता असते. किंवा आणखीन जरी द्यायची झाली तर अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला की मुळांची वाढ ही पाण्याच्या दिशेने होते. म्हणजेच काय पाणी हे काय आहे तर स्टिम्युलाय आहे आणि त्या अकॉर्डिंग टू वनस्पतीने दिलेला रिस्पॉन्स काय आहे तर मुळांची वाढ पाण्याच्या दिशेने होते. तर वनस्पतीच्या पानांचं कार्य काय आहे तर प्रकाश संश्लेषणाचं कार्य आहे. त्यामुळे पानांची वाढ ही कुठं होते तर सूर्यप्रकाशाच्या दिशेने. स्टुडंट, दीज आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. अशा रीतीने हे
बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ एवढाच कंटेंट ह्या चॅप्टरमधला तुम्हाला आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की सर्वायवलसाठी एनर्जी मेटाबॉलिझमद्वारे मिळवली जाते, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हा सेकंड प्रिन्सिपल आहे, रिप्रोडक्शन, त्यानंतर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी लूज होतात, एजिंग प्रोसेस फॉलो केली जाते, त्यानंतर टोटल स्टॉप ऑफ द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज लीड्स इन टू द डेथ अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो रिस्पॉन्सिव्हनेस किंवा इरिटेबिलिटी त्या ठिकाणी प्रेझेंट असते. सो दीज आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ विच आर प्रेझेंट ओनली इन केस ऑफ अ लिव्हिंग थिंग्समध्ये प्रेझेंट असलेल्या. मग एवढ्या सगळ्या एक्सप्लेनेशन नंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की हाऊ वी आर डिफर फ्रॉम द नॉन लिव्हिंग थिंग्सपेक्षा आपण कसे वेगळे आहोत. तर रिलेटेड विथ दिस टॉपिक तुम्हाला जे काही नोट्स आहेत त्या मी ह्या ठिकाणी सबमिट करणारे ह्या लेक्चरबरोबर, आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या ठिकाणी क्वेश्चन्स दिलेले आहेत ते तुम्ही सोडवा आणि चांगला अभ्यास करा. थँक्यू स्टुडंट्स.